ते कामात कामात क्रोधो विजायते. संग बिघडला की जीवन बिघडतं. म्हणून प्रापंचिक स्नेह असणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये फार वेळ राहू नये. त्याच्यापेक्षा साधूच्या शिव्या परवडल्या. म्हणजे वक्ते बाबा म्हणतात, अरे मी शिव्या देतो गड्यो पण माझ्या बोलण्यात प्रेम आहे. आमच्या मुक्ताबाईच्या फळावरती आता बाहेर तर बाबा बोलतातच, पण ज्यावेळेला विद्यार्थी बसतात त्यावेळेला काय अनावर होतात, काय धर्माविषयीची त्यांची प्रचंड आस्था, ती श्रद्धा, ती उपासना आणि आतापर्यंतचा केलेला त्याग, त्या त्यागातून बाहेर येणाऱ्या शिव्या परवडल्या महाराज. प्रापंचिक माणसाचा स्नेह माणसाला अधोगतीला नेऊ शकतो. प्रापंचात चालेल काही, पण परमार्थामध्ये पापाचं थोडंही साहचर्य चालत नाही, चालत नाही, चालत नाही. जे शास्त्राला मान्य आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. म्हणून अशा विधीला जोपासणारा हा हंडोरे पाटील परिवार मला निश्चित आनंद वाटतोय. सज्जन हो, मानवी जीवन अतिशय पवित्र आहे. शास्त्र तर असं सांगतंय, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीरम आद्यम धर्म साधनम खलु. हेच ते शरीर आहे जे परमात्म्यापर्यंत जाऊ शकतं आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. सगळ्याच देहांना परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. मग मुद्दा असा आहे, जर शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, हे जर शरीर परमात्म्यापर्यंत जाऊ शकतं, खलु म्हणजे निश्चय, तर ज्यांना ज्यांना शरीर मिळालं ते सगळेच परमात्म्यापर्यंत जात आहेत का हो? महत्वाचा मुद्दा आहे. महाराज म्हटले नाही नाही नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, युद्धाच आता भरपूर होऊन भरपूर प्रमाणात तुमची एकेकही सगळ्यांची घेत गेली तरी भरपूर आहे. सगळी मोठी माणसं आहेत. कैचे प्राप्त पण घेऊन जातो त्यांची. कैचे प्राप्तीचे विडे निदय बांधडे पणाचे डोळे, की असं ते आपुले डोळे आपण झाकी. अहो, आंधळ्याला जीवन चांगलं दिलं परमेश्वराने, त्याला जगतातलं काही पाहता येत नाही. डोळस माणसं जे पाहायचं नको तेच पाहता आणि त्याचं ध्यान करत राहता, काय जीवन पूर्णत्वाला जाणार आहे महाराज. शरीर जर पूर्णत्वाला जाणार असेल, ज्ञानोबा म्हणतात, तर सगळेच लोक कळसाला पोहोचत नाही. याचं कारण आहे, युद्धाचं रणशिंग ज्या वेळेला फुंकलं जातं त्यावेळेला हजारो योद्धे त्या युद्धभूमीवरती उड्या मारतात. हजारो, मोजता येत नाही एवढे लोक युद्धामध्ये उड्या मारताय. नाही कोणाच्या बाजूने उडी मारायला भेटली तर लोक अपक्ष उड्या मारताय. अपेक्षा एकच आहे, विजयाची माळ आपल्या गळ्यात पळावी. पण विजय सगळ्यांचा होतो का? ज्ञानोबाने म्हटले, अरे तुम्ही किती भांडा, पण विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे. ज्याचा विजय होतो ना तो एकच आहे. एखाद्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडते, सगळ्यांना ती माळ अनुभवता येत नाही. आपण तुकोबारांचं आता मला माझा विषय हाताळू द्या थोडस. तुमच्या सगळ्यांच्या ओव्या जर घेतल्या, मी यायला तयार, फक्त तुम्ही बसायला तयार झाला. विठ्ठला विठ्ठला आधी वेळ झालेला आहे. ते काय असतं म्हणजे ते मुद्दामून आपल्याला डिस्टर्ब करत नाही, पण त्यांची ती भावना असते आणि ते आठवतं सगळं. आणि ते आठवलं की बाहेर येतं, नाही नाही हे इथं लागू पडतं. बाबा आपलं वाङ्मयच तितकं सुंदर आहे का, ते अगणित भांडार आहे महाराज भरलेलं आहे. आता किती काढावं त्यातलं, किती काढावं असं आहे, न कधीच संपणार. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती नियोजस्तत्र दुर्लभा. जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, या जगतामध्ये एक सुद्धा अक्षर असं नाही ज्यामध्ये दिव्य मंत्र दडलेला नाही. एक झाडाचं मूळ असं नाही ज्यामध्ये योग्य वनस्पती नाही. नास्ती मूलम अनौषधम. एक झाडाचं मूळ सुद्धा असं नाही की याच्या औषधी समाजाला उपयोगाला येत नाही. नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती. तसं या जगतामधला एक माणूसही असा नाही की तो परमार्थाकरता उपयोगाला येत नाही. फक्त नियोजस्तत्र दुर्लभ. त्यांना आपल्या आयुष्याचं योग्य ते नियोजन करावं, बस संपला विषय. पण नियोजन जे करताय त्यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडते, सगळ्यांना मात्र तो विजय मिळत नाही. संबंधाने महाराजांनी इतके उदाहरण दिले. आपण मी ज्ञानोबारांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, असंच उदाहरण जगद्गुरु तुकोबारांनी गाथ्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आपण बघा, आपण सगळे शेतकरी आहात माझ्या दृष्टीने. आंब्याला मोहर लागतो. मोहर कधी लागतो? मोहर साधारणतः आता मोहर लागायला सुरुवात होते ना,
म्हणजे सोप्या भाषेमध्ये लहान पोराच्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये आंबे आम्ही खातो, तर उन्हाळ्याच्या आदल्या ऋतूच्या संपर्कामध्ये मोहर लागतो. बरोबर, ठीक आहे. पण मला विचारायचंय तुम्हाला, जितक्या प्रमाणात आंब्याला मोहर लागतो तितक्या प्रमाणामध्ये फळं येतात का? त्यातले अर्धे तर गळून पडतात. तुम्ही बोर झाले का? थोडस बोला ना, मी घरी जाऊ का? थोडस टेन्शन घेऊन कीर्तनाला बसू नका. आपली मॅच आजची 2020 आहे. अगदी वेळेत थांबायचं आणि मला निघायचंय. जितक्या प्रमाणात फळं येतात, मोहर येतो, तितक्या प्रमाणात फळं येत नाही महाराज. त्यातले अर्धे गळून पडतात, काही छोटे छोटे होतात, मग गळतात, काहीला सड लागते, काहीला कीड लागते, काहीला पोपट येऊन चोचा मारतात, ती पूर्ण फळ होत नाही. पण क्वचित अशी फळं आहे की जे पूर्ण अवस्थेला जातात, त्याला काय म्हणतो? शाख म्हणतात. अजून त्याला म्हणतात पहाड. काही भागामध्ये म्हणतात ना पहाड, म्हणजेच पाडाला पिकला आंबा. वा, पहाड येतो आपण त्याला पहाड म्हणतो. पहाड. जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात, मोहराईसी फळे आळदी काही गळती परी पक्व दशे थोडी जाते. पिकलेल्या अवस्थेपर्यंत जाणारी थोडीच फळ आहे. तसं मानवी नरदेह जरी सगळ्यांना मिळालेला असला तरी पिकलेली अवस्था जीवनात साध्य करण्याची संधी परमात्म्याने सगळ्यांना दिली नाही. अनन्याश्चिंत युंतो माम हे जनापरी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. कलियुगात इतकी विचित्र घटना आहे महाराज. जितकी माणसाची उंची आणि जितकं वय कमी झालं ना, त्याच्या हजारो पटीने माणसाचे विचार कमी झालेले. मी सांगेल तुम्हाला, कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगाचा विचार आपल्या डोळ्यासमोर घ्या. मी सांगतोय, तुम्ही आकडे पहा. कृतयुगामध्ये काय वेगळं शरीर होतं का माणसाचं? काय 4 डोळे होते? काय 4 कान होते? नाही नाही, हेच शरीर होतं. हेच शरीर परमात्म्यापर्यंत जाणार शरीर साधेले परब्रह्म हेच होतं ते. फक्त फरक एवढा होता, याची उंची होती 28 हात आणि जीवनमान होतं 1,00,000 वर्षाचं. कुठल्या युगात? कृतयुगात. कृतयुग संपलं, परमात्म्याला वाटलं अरे हे बदलवलं पाहिजे जरा. कारण बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. इथं बिघडले लोकांची चरित्र काय ते आयुष्य ठेवता फार वेळ नाही नाही. आयुष्यावरचा 1 शून्य कमी केला किती आलं होते? 10,000 वर्षाचं आयुष्य. उंची 50% कमी केली, 14 हातावर. पाहता पाहता द्वापारयुग सुरू झालं. परमात्म्याने त्या द्वापारयुगामध्ये आयुष्यावरचं आणखी 1 शून्य काढलं. किती राहिलं बोला ना? 1000 वर्षाचं आयुष्य. उंची 14 हातावरून गणित आलं निम्म्यावर. 7 हातावरती नरदेहाची उंची आली. पाहता पाहता कलियुग सुरू झालं. परमात्म्याने आयुष्यावरचं आणखी 1 शून्य काढलं. आयुष्य मानव देहा शतगणिले त्या रात्र खाय मध्ये बाल तो पिडार भक्षय काय भजनासी उरले ते पायगा. 100 वर्षाचं गणित. उंची किती हो या देहाची? चला विचारूया महाराजांना. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया जमाना. खाया पिया सुख से सोया जमाना. अल्लाह ने तुझे दिया. अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख
जय सोया माझ्या मामा सोया. अरे बाबा फार वेळ आहे तुझ्याकडे म्हणून माझा ऐक. कल 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 क्या करे कल करे कल 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 क्या करे कल करे आज करे अभी करो जिंदगी को कबीरा जिंदगी आयुष्याचं गणित फार कमी झालंय महाराज. आता तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रार्थना करू देवा. आता झिरो कमी करायच्या भानगडीत पडू नको बाबा. कारण आता जर झिरो कमी झाला आता ते गणित कितीवर येतं 10 वर. काय होतं 10 वर्षात 70 वर्षाचा झाला माणूस तरी हरिपाठ पाठ झाला नाही हो. काय होणार आहे 10 वर्षात काय होणार. आणि खरं सांगू एक दिवस ते गणित 10 वरती येणार निश्चित. ऐका या कलियुगाची थोरी पुत्र तर होईल दादा पित्याचा वैरी. प्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील. निर्गुण निराकार तुम्ही आवाज द्या बाबा. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगाव आले नाही माय. शकून सांगाव आले नाही माय. कालावधी कमी झाला याचं वाईट नाही. इथं विचार कमी झाले कलियुगातले. काय श्राद्ध काय पिंडदान. लोक म्हणतात मुर्दार झालेलं तत्वज्ञान आज कशाला सांगताय. अरे भल्या माणसा तुला वाटत असेल ते मुर्दार आहे पण आजही या हृदयातला मोहरूपी धृतराष्ट्र बाजूला सरायचा असेल तर गीता माऊली सारखं शास्त्र अभ्यासलं पाहिजे. अरे आजही हृदयातून कामरूपी दुःशासन बाजूला सरायचा असेल गीता माऊलीचं शास्त्र अभ्यासलं पाहिजे. आजही हृदयातला क्रोधरूपी दुर्योधन बाजूला सरायचा असेल गीता माऊली पाहिजे ना. आजही तुमच्या माझ्या हृदयातला मत्सर रूपी शकुनी बाहेर काढायचा असेल आणि जीवनाची योग्य आचारसंहिता आणि योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्याकरता फक्त गीता माऊली पाहिजे. कारण त्याच माऊलीने शिकवलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन नवे नवे कर्मानुबंधे मनुष्य लोके. तुझं जीवन कर्माच्या गाठीत अकट्ट बांधलंय बाबा. नित्य नैमित्तिक काम्य कर्म करून यदा कदाचित तू परमात्म्यापर्यंत जाशील पण निश्चितच कर्माच्या दिशेनं तुझी वाटचाल असेल तर तुला काय मिळेल. म्हणून माझा ऐक भल्या माणसा. का सोम सूर्यादी ग्रहणी येऊन करती पारवणी की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या आई वडिलांच्या मरणाची तिथी मरणाची तारीख ज्या पोराला माहिती नाही त्याला काय मुलगा म्हणतो. बापाच्या इस्टेटीवरती जगणारा एक भाडेकरू घरात जन्माला घातला बाकी काही नाही.
पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो एक. नाथ महाराज म्हटले कोणालाही पोरगा म्हणता येत नाही. काल मोठा विचित्र आहे महाराज. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, आयुष्य फार मौल्यवान आहे. या शुल्लक गोष्टीमध्ये रममान झाल्यापेक्षा हा उपदेश जगद्गुरु तुकोबांनी एका कीर्तनकारालाही केला आणि बसलेल्यालाही केला. अर्धा तास आरशात पूर्ण नखरा करणारे नाही तुकोबांचा गाथा वाचा कधीतरी. अरे अर्धा तास गाथा त्या आरशामध्ये पाहतो, दर्पणामध्ये पाहतो आणि नखरा करतो. फार वेळ देहाचे चोचले पुरवता येत नाही, फार वेळ आरशातला नखरा टिकत नाही. अरे शरीर ज्या वेळेला गलित गात्र होतं ना, ज्या वेळेला नाकातलं शिंबूड तोंडात जायची वेळ येते, साठी उलटली की त्यावेळेला ज्या पोराला जन्म दिलाय तो सुद्धा रुमाल तोंडाला लावत नाही. इतकं नालायक जग आहे. ते किती वेळ मजा मारायची या देहावरती, फार वेळ मजा नाही चालत. आरसा हा दर्पणाचे शास्त्र आहे. ज्ञानोबा म्हणतात जैसे तैसे दावी आरसा. आरशामध्ये मला किती सुंदर दिसता येईल याच्याकरता पाहू नका, मी आतापर्यंतच्या साधनेनं कसा दिसतोय एवढ्या करता आरसा पहा. दर्पणाचे शास्त्र आपण अभ्यासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. हा हिंदुस्थान आहे महाराज. ज्यावेळेला या देहावरचं स्वातंत्र्य संपतं ना, अहो या मातोश्रीलाच नाही, या म्हाळसाबाई माऊलींना जावं लागतं असं काही नाही. येत नाही उरू आले अवतार, मग तो कोणी असू द्या. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, वीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी, मर गए जिंदा जोगी, तीनों लोक पर छत्र विराजे, लोटा कुंज बिहारी, कहत कबीर सो भी मर गए, रहत कोण बिचारी. कोण राहायला आलो. आयुष्य संपलं ना महाराज की श्रीदेवीला सुद्धा बाथरूमच्या टप मध्ये मरावं लागतं. मातेच्या किती टाळकरी हो बाबर, चांगल्या चांगल्या सप्तात सापडत नाही एवढे. कीर्तन म्हटलं म्हणजे कीर्तनाचे टाळकरी अलंकार आहे. आता म्हणणारे पुढे येतात कोंडू कोंडू अरे ना काऊन कोंडू स्वरात. मग इतकं चांगलं वातावरण बिघडू नको. अरे गोड वातावरण तयार झालंय बाबा, पण स्वराला तालाला फार किंमत आहे महाराज. हे काही शिकून येत नाही. 10-10 वर्ष लोक आळंदीला राहिले, स्वर कळत नाही का. माफी मागतो, लहान तोंडी मोठा घास होईल, पण ज्ञानोबांची कृपा झाल्याशिवाय नाही. होता कृपा तुमची पशु बोले, कृपेच हे दान. स्वर शिकला तर ताल जातो, तालात आलं तर स्वरात जातो, आणि ताला स्वरात आलं तर प्रमाणात जात, म्हणजे कुठं तरी जातच बा. सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळत नाही, पण या लोकांना वैभव आहे. मुक्ताबाई त्यांना उदंड आयुष्य दे, असा आवाज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिको. मोठं गोड आहे महाराज. भक्तीच्या क्षेत्रामध्ये गुणवानाची किंमत केली पाहिजे ना. गुणवानावरती प्रेम करणं हा सुद्धा एक चांगला परमार्थ आहे आताच्या काळात. हा चांगला, तो चांगला, तो गोड गातो नाही हो, त्याच्यापेक्षा तो गोड गातो, त्याच्यापेक्षा तो वाजवतो. अरे हे सगळे वारकरी संप्रदायाचे सेवक आहे. कोण चांगला आणि कोण वाईट, कोणाची सेवा ईश्वराला मान्य होते तुम्ही कोण ठरवणार आहे. विठ्ठल विठ्ठल मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय भरोसा या जीवनाचा. आयुष्य ज्या वेळेला संपत ना महाराज, त्यावेळेला राजीनामा द्यावाच लागतो, मग तो कोणी असू दे, कोणी असू दे. म्हणून जगद्गुरु तुकोबांची मागणी लवकरात लवकर सत्यात उतरवलेली बरी. फार पूर्ण वेळ पूर्ण भंग सुटायची तुम्ही अपेक्षा करू नका, मी करणार. माझा विचार फक्त पहिल्या पदाचा आहे आज, फार नाही. अरे मोठ्या मोठ्यांची यादी घेता येईल आपल्याला. कोण राहायला आलं महाराज, पण क्षणिक वैराग्य माणसाला होतं. वर्षी श्राद्धाला गेलं, तिरवीला गेलो का माणसाला असं वाटतं नाही जीवन पाण्याचा बुडबुड आहे बाबा, काही खरं नाही. पण आपलं चाललंय ते चाललं. कीर्तनात बसल्या बसल्या वैराग्य झालेले पंगतीत म्हणतात तो बोडा का. कारण हे भावनेच्या आधारावर चालणारं जग नाही, हे क्रियेत आहे. भावना फार वेळ टिकत नाही. स्थान महात्म्याची काही लोकांची भावना ही स्थानात रममान झालेली. पंढरपूर आळंदीला गेले की काही काही लोकांच्या परमार्थाचा ऊत येतो महाराज.
कधी न उठणारे सकाळी ते 2ला उठता आळंदीत, नियमित वारीला जाणार 4ला उठता, ते 2ला उठून 4ला उठणारे ना म्हणता का हो इतका उशीर, कुठे गंमत आहे? म्हणजे 4ला उशीर असतो का 2ला लवकर असतो का? हा संशोधनाचा मुद्दा आहे, पण पहा तुम्ही ऊत येतो लोकांच्या परमार्थाचा. तसा काही काहींचा परमार्थ सप्ताहपुरता बांधलेला आहे, ज्याचा उभा गण त्याचा चुला बंद 8 दिवस, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. मोठा काळ बदललाय. मला कुठं दिसतंय हो? रागीव देऊ नका तुम्हाला. श्रीरामपूरकर, वर्षी श्राद्धाची तुम्ही अनेक कीर्तन ऐकले. हे आईचं वर्षी श्राद्ध आहे. मलाही मायबापाबद्दल, आई वडिलांबद्दल, उपकाराबद्दल खूप काही बोलावं वाटतं, पण काय तुम्हाला संत आई वडिलांची सेवा करा. कोण इथं ऐकायला? आमच्या गावात हीच कंडिशन आहे, तुमच्याच नाही. कोण दिसतंय तरुण शिलेदार यात? आई उभे 2 4 5 10 का? याचं कारणच आहे, आपण आपल्या पुरता परमार्थ करून मोकळं होतोय. 20-25 वर्षांनी या संप्रदायाचं काय होईल आणि परंपरा कशी टिकेल यात आज शंका आहे. आणि ती घ्यावी का? घ्यावी ती शंका, जेणेकरून त्याच्यातून काहीतरी परिवर्तन होईल. गरज आहे. मला तर ती छोटे छोटे पोरं कीर्तनाला असले पाहिजे. पहा बरं, तू खूप बरायचं असं वाटतं. आता बस काही नाही, आता काही पाहायचं राहिलं नाही. किती आनंद आहे महाराज. लाज वाटते पोरांना आता कीर्तनात यायला. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात तुमचं माझं मरण आहे ना, तो नवीन 2000च्या गुलाबी नोटा घेत नाही. तो विचारतो तुझ्या घरात किती मुलं आणि किती परमार्थिक आहे, तू काय सत्कर्म केलं गावात. तिथं नाही चालत नोटा बिटा. म्हणून मला असं वाटतं आपल्या घरात परिवर्तन आपण स्वतः करून घेतलं पाहिजे. हा विचार करून की आपण काही फार दिवशी ते मुक्कामाला आलो नाही. किती दिवस राहायचंय? हिंदुस्थानात असं गाव नाही जगात स्मशानभूमी नाही. हा मंदिर नसलेलं गाव असेल, पण स्मशान नाही बुवा असं गाव अजून जन्माला आलं नाही. कारण जो जन्माला आला त्याला मरण. हे गरुडालाही वाटलं होतं मी देवाची सेवा करतो तर माझ्या घरात यम येणार नाही. एकदा म्हणे त्या गरुडाची आई आजारी पडली. आता मोठ्याचे आजारी पडल्यावर सगळे मोठेच पाहुणे. कीर्तनकाराची आई आजारी पडल्यावर सगळे भागवत का? रामायणाचार्य. पुढाऱ्याची आई आजारी पडली, आमदार, खासदार, मंत्री. एखादा दारू पिणाऱ्याची आई आजारी पडली, सगळे माणूस बिअरबारवाले की आपलं गिराईक येत का नाही बुवा, अजून का नाही दिसत आहे, बरेच दिवस झाले हा येत नाही. ज्या ज्या क्षेत्रात माणूस काम करतो तिथलं साहजिक आहे ना. तर गरुडाच्या आईला पाहायला मोठे मोठे देवता. गंमत आहे, ऐका. हा गरुड घरी आला की आपल्या आईला विचारायचं, आई बरं आहे ना तू? म्हणे हो. कोणी आलतं का आज? म्हणे हो हो आज ब्रह्मदेव आलते. ब्रह्मदेव? म्हणे हो. काय म्हणत? काय नाही, तब्येतीची विचारपूस झाली, बसलो आम्ही, थोडा वेळ गप्पा झाल्या. बरं बरं बरं. दुसऱ्या दिवशी कोणी आलं होतं काही? हो म्हणे आज तर भगवान शंकर आले होते. आज कोणी आलं होतं का? इंद्र आले होते. आज कोणी आलं होतं का? दररोज नवीन नवीन पाहुणे सांगावे. आज नारद आले होते, आज ब्रह्मा आले होते, आज भगवान विष्णू आले होते. एक दिवस गरुड संध्याकाळी घरी गेला, आईला विचारतो, आई कोणी आलं होतं का आज? हो आलं होतं म्हणे. म्हणे कोण? यम आलता म्हणे भाऊ. म्हणे आई तो कोणाच्या घरी रिकामा चक्कर मारत नाही बाबा, तो आला कसा काही? त्याला कुठे जाता येत नाही. बरं काय म्हटलं तुला सांग? म्हटलं काहीच नाही म्हणे. तो दरवाजात उभा होता, माझ्याकडे पाहायचा आणि फक्त हसायचा. बोलला काही नाही? नाही म्हणे बोलला नाही. गरुडानं उचलली बुडी, घेतली खांद्यावर आणि गंधमादन नावाच्या 1000 किलोमीटरवरच्या गुफेमध्ये नेली म्हातारीला आणि उतरवली खाली. नुसती म्हातारी खांद्यावरून खाली उतरवली, यम हजर. हसायला लागले ते यम. गरुड म्हणे का हो कालही आलते? म्हणे हो. हसत होते म्हणे हो. आजही आले हो. हसतोय म्हणे. हसतोय का? हसताय? गरुडा कालचं हसण्याचं कारण वेगळं आहे आणि आजचं हसण्याचं कारण वेगळं आहे. काल हसत होतो, तुमच्या आईला घ्यायला आलो, पण विधी लिखित असं आहे की हिचा मृत्यू या गंधमादन नावाच्या पर्वताच्या गुफेमध्ये आणि कालावधी शिल्लक होता फक्त 2 प्रहराचा. त्या 2 प्रहराच्या कालावधीमधून इतक्या 1000 किलोमीटरचा प्रवास या म्हातारीला कोण करून दिल बा? जखल म्हातारी
हिला कोण आलाय रे गुफेत? मग मी विचार केला एवढा वेळ कोणाला बुवा, तो फक्त गरुड आलाय. पण काय पोरगा आईला काळाच्या जबड्यात नेऊन सोडेल? पण विधी विधान कधी असत्य ठरत नाही. ते विधी विधान आहे महाराज. कोणाचा मृत्यू, कोणाची घटना कुठे ठरलेली असेल हे तुम्हाला मला माहिती नाही, पण ते परमात्म्याने लिहिलंय. लल्लाटीचे लिहिले तिथे काही वशेला चालत नाही. सृष्टी निर्माण करणाऱ्याला सुद्धा पुसता येत नाही ते. तो म्हटलं नाही रे बाबा, मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके, थोर केला एके नामे जेणे. त्या ब्रह्मदेवालाही जमलं नाही. हे कुठून लिहिल्या जातात, कुठून सृष्टीचा विस्तार होतो हे पाहायला ब्रह्मदेव एक दिवस मध्ये शिरले. कुठे जिथून आले तिथे ब्रह्मदेवाचा जन्म झाला परमात्म्याच्या नाभी कमलातून. देवाची नाभी आकाश, आकाशाच्या आतून नाभी कमलातून ब्रह्मदेव. ते ब्रह्मदेव मध्ये शिरायला लागले. कुठून आलो, कुठून आलो, बाप कोण, बाप कोण. पण मध्ये काही थांगपत्ता लागत नव्हता. ब्रह्मदेवा तुम्ही शांत बसा. जिथे वेद मुकाट्यानं बसलाय, पुराणासी अगोचर 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 विदा न करे पार. जिथे विदा न करे पार, विदा न करे पार. जिथे विदा न करे पार, विदा न करे पार, विदा सहशास्त्र शीनले, सहशास्त्र शीनले. मौनाची झाले ते, मौनाची झाले, मौनाची झाले ते, मौनाची झाले. पुराणासी अगोचर 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 विदा न करे पार, विदा न करे पार, विदा न करे पार, विदा न करे पार. वेदाला कळत नाही तिथे मी काही शोध घेऊ. तो यम सांगायला लागला, गरुडा अरे ज्या ब्रह्मदेवाला ते विधी विधान कळलं नाही तिथे मला कसं कळणार. पाहता काय नेली म्हातारी. दुःख झालं, रडला तो गरुड. अश्रू पुसताना त्या यमराजाने सांगितलं, बाबा रे तुलाच नाही रे, अरे इथे जगाच्या मालकाला सुद्धा थांबावं लागलेलं आहे. कुठेतरी थांबून नवीन सुरुवात करावी लागली. मृत्यू 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 काय आहे ही घटना? अरे परीक्षा आहे जीवनाची, आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्या मातोश्री वैकुंठवासी खंडेराव पाटील हे उत्तीर्ण झालेले माणसं. आणि प्रत्येकानं एकदा त्या परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्चला जमलं नाही, ऑक्टोबरला बसावं लागेल. ऑक्टोबरला जमलं नाही, मार्चला बसावं लागेल. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही. नाही नाही नाही. पण नरक पडन को डरे, नरक पडन को नाही. या प्रपंचाच्या हव्यासापोटी माणूस इतका विचित्र वागतोय ना महाराज. यष्टीतलं खाली सीट आहे पण फक्त धूळ बसलेला आहे शंकराचार्य म्हणतात, तरी माणूस त्या सीटवरती बसत नाही. का? नरक पडन को डरे. तो कपडा भरायला घाबरतो, पण नरक पडन को नाही. कपडे भरायला घाबरणारी माणसं नरकात पडायला घाबरत नाही. हे या जगातलं सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबर म्हटले, मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलाय. मी पाहिलोय इथं काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही.
जे खरं वाटतं ते बरं नाही. चित्रपट दिसायला जरी खरा बरा दिसत असला तरी त्याच्यावरून लागलेली आग माझ्याजवळ मला शेकोटीला उपयोगाला येणार नाही. तो बरा आहे पण खरा नाही. काही गोष्टी खऱ्या आहे. पेढा खाणं चांगला आहे, खरा आहे, तो खाणंही बरं आहे. जिलेबी खरी आहे, खाणंही बरी आहे. जे आवडतं ते खावं, पण जे आवडतं तेच खावं, पण जे आहे ते खावं म्हटल्यानंतर चालेल का? ऐकायला मिरची फवारायची आणि तो गेला कृषी केंद्रात, का हो काय लिटर रोगर म्हणे 200 रुपये नमुना. तो म्हणे मरशील ना तू. अरे रोगर खरं आहे पण पिणं आपल्याकडचं ते बरं नाही. महाराज म्हटले या खऱ्या गोऱ्या खुजा ठेंगणा गोरा कोळी माडी कुंभार चांभार पाटील असे अनेक भेद या प्रपंचामध्ये रममान झाले की ज्याचा अभ्यास करता करता आणि या द्वैतामध्ये मनुष्य संपून जाईल. त्याला कळत सुद्धा नाही आयुष्य कधी संपतं. विशेष म्हणजे आज हा प्रपंच नको वाटतो याचं कारण या प्रपंचामध्ये एखादी गोष्ट जर मी स्वतःच्या देहाला माझी म्हणून घेतली तर ती कधीच सुटत नाही, कधीच नाही. परमात्म्याच्याकडे जाणारा हा देह, परमात्म्याकडे साधने करता आलेलं हे शरीर मी विनाकारण नसलेल्या लोकांना दिलं, माझं माझं म्हटलं आणि त्याचा त्रास मात्र मला उपभोगावा लागतोय. म्हणून मला असं वाटतंय तुकोबारे म्हटले की हे जवळचे सगळे दुरावले पाहिजे आणि कधी कधी जवळचा वाटणारा कायम माझा वाटला पाहिजे. याच्याकरता हे ओझं मला उतरवायचं. ते ओझं उतरवण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय पंढरी क्षेत्रामध्ये गेले आणि पांडुरंगाला म्हणतात, देवा मला ओझं उतरवायचं आहे. कुठलं कुठलं ओझं? अरे जिथे प्रेमाचा दुरून दुरून संबंध नाही ते ओझं उतरवायचंय. जिथे सातत्य नाही ते ओझं उतरवायचंय. जिथे साधना नाही ते ओझं उतरवायचंय. नवे नवे सुखाचा दुरून दुरून सुखाचा विचार, सुख नाही पण सुखाचा एक विचार सुद्धा जिथे नाही. सुखाय कर्माणि करोति लोको नताय सुखम वान्य दुपार ममवा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नहा. स्वयं भगवान बोलले मैत्रेच्या रूपाने, सुखा करता सगळी माणसं प्रयत्न करताय पण सुख मिळत नाही. दुःखा करता कोणीच प्रयत्न करत नाही तरी दुःख पुरून उरतं. याचं कारणच आहे जिथे सुखाचा शोध सुरू आहे ना महाराज ते ठिकाण चुकलंय. मग जर उत्तम सुखाला प्रेरित व्हायचं असेल, आत्यंतिक निवृत्ती ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल व विक्षेपे 2 दोष निवृत्त केले असून जो अज्ञानासह वर्तमान निवृत्ती करता साधन चतुष्ट युक्त असेल तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. आणि अशा अधिकारावरती स्थिर झालेले तुकोबारे या सगळ्या चित्त तुझे पायी मुरो. ज्या कारणामुळे माझ्या आयुष्याचा ऱ्हास होतोय, वाटोळ होतोय, ते प्रपंचाचं ओझं आता उतरलं पाहिजे. हे मला दूर करायचंय देवा. नसलेल्या गोष्टी शरीराला लावून घेतल्या, देहाला लावून घेतल्या, याचं तादात्म्य जोडलं का दुःख वाहण्याची वेळ येते महाराज. हे नसलेलंच ओझं वाहतोय आपण सगळे. काय कोणाचं ओझं होय? माझंच म्हटलं नाही. पोऱ्या दारू पितो म्हणून स्वतःची साधना पिघळवायची. अहो तो पोऱ्या माझा नाहीच म्हणा, जन्माला आलाय सगळं कार्ट. ते काय चांगल्या चांगल्या लोकांना आत्महत्या करायची वेळ येते महाराज. का? नसलेल्या गोष्टी माझ्या म्हटल्या म्हणून, हे माझं म्हणून. अहो नसलेली गोष्ट माझी म्हटली की त्रास आला, दुःख आलं. तुमचं इथलं जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? नाशिक रोड. कल्पना करा, नाशिकहून 2 जण ट्रेन मध्ये बसले. त्यांना जायचं होतं मुंबईला. मुंबईला जाते वेळी ट्रेन मध्ये बसले, भरपूर पॅक ट्रेन. नाशिकवरून गाडी निघाली, पुढच्या स्टेशनला थांबली. बोला, देवळाली. देवळावलीवरून एक सुंदर स्त्री जिच्या अंगावर खूप सारे अलंकार आहेत ती त्या ट्रेन मध्ये चढली. तिला बसायला जागा दिली या दोघांनी. शास्त्र असं सांगतं, विद्वान पंडित आणि सुंदर बाई दोघांना जागा शोधावी लागत नाही, ती आपोआप मिळते. फार प्रयत्न नाही करावे लागत महाराज. त्या बाईला जागा भेटली, या दोघांनी दिली जागा. आणि त्या बाईला जागा दे. ज्या वेळेला ट्रेन सुटली देवळालीवरून, ते बाई म्हटले, अहो पुढच्या स्टेशनला मला पाणी प्यायचं, जरा माझ्या सुटकेसीकडे लक्ष ठेवा. त्या बाईच्या हातातली बॅग.
पुढचं स्टेशन आलं, बोला महाराज. इगतपुरी. आता आपलं ओझं तुमच्यावरच आहे सगळं. तुम्ही असं रिश्वत सारखं बोला, हे स्टेशन पण लवकर बोल. फक्त अस्तित्वात असलेली स्टेशन सांगा मला, आता माझं स्टेशन संपणार नाही अगदी चालत. महाराज मंडळी सगळी इगतपुरी स्टेशनला ती बाई पाणी प्यायला उतरली. ती बाई पाणी पिली, इकडे गाडीची बेल झाली, गाडी निघाली. पण श्रीरामपूरकर ती बाई त्या ट्रेन मध्ये चढली नाही. गाडी निघाली. फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आता सुटकेस कोणाची झाली? यांच्या मालकीची. बरं 50-50 करून घेतलं असतं, वारकरी असते तर समजा आपण त्यांना समजवलं असतं, बाबा तुम्ही गोंधळ करू नका, आता ते काय झालं ते आपण बघून घेऊ. पण ते काही ऐकायच्या मानसिकतेत नव्हते. त्यांची लागली भांडणं. राम्या म्हणतो सुटकेस माझी आणि सौम्या म्हणतो सुटकेस माझी. तो म्हणतो माझी, तो म्हणतो माझी. अरे नाही रे, सुटकेस माझी, तो म्हणतो माझी. कसली काय सुटकेस? भांडणं इतके वाढले की इगतपुरीच्या पुढचं स्टेशन आलं कसारा. त्या कसाऱ्याला पोलिसांनी या दोघांनाही खाली उतरवलं. पोलीस स्टेशन मध्ये नेलं. सुटकेस टेबलावरती ठेवली. तुझी आहे का रे सुटकेस? हा माझी. तुझी आहे का रे? हा माझी. तुझी आहे? हो माझी. हो हा म्हणतो माझी. खोटं बोलतोय. खरं सांगा सुटकेस कोणाची? माझीच आहे सर. आमची असं कोणीच म्हणायला तयार नव्हतं. जर तुमची सुटकेस आहे तर या बॅग मध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बोल सुटकेस मध्ये काय आहे? तो म्हटला बाईची सुटकेस, दुसरं काय असेल त्याला वाटलं. त्याच्यामध्ये 2 साड्या, 2 शाल आहे, आणखी म्हटले पॉन्ड्स आहे, फेरन लवली आहे. दुसऱ्याला सांगितलं का रे बाबा? तो म्हटलं हेच आहे, हमामाई रिक्सोना आहे, फेरन लवली आहे, वॅसलीन आहे वगैरे वगैरे, थंडीनुसार सगळे. उघडायची का सुटकेस? हो म्हणे उघडा. उघडली बॅग. त्या बॅगेमध्ये मेलेलं पोरग होत. आता यायचे दाबेदान आणले. ते म्हटले साहेब सुटकेस आमची नाही हो. आता सुटकेस तुमची जरी नसली तरी सुटकेस तुमचीच आहे. माझे माझे म्हणून व्यर्थ गेले म्हणून निमित्ताचा धनी केला से प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला.